अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। दोडामार्ग तालुका आपत्ती व्यवस्थापन तसेच रंगीत तालीम दरम्यान प्रसार माध्यम पत्रकार यांचा दोडामार्ग तालुक्यांच्या अधिकाऱ्यांना पडला विसर। दोडामार्ग तालुक्यातील धरणे भरल्यानंतर तसेच नदी नाले यांना मोठ्या प्रमाणात पाणी जुलै ते ऑगस्ट दरम्यान येतं। पूरस्थिती निर्माण होते याचा अनुभव दोडामार्ग तालुक्यातील नदीकाठच्या गावांना तसेच गोवा राज्यातील काही गावांना सन 2019 ते 2024 मध्ये जाणला आहे। पण आपत्ती व्यवस्थापन हे फक्त नावापुरतं आहे याचा अनुभव आला। दोडामार्ग तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पावसाच्या तोंडावर किती सतर्क आहे या बाबतीत नुकतीच तहसीलदार कार्यालयात बैठक झाली। शिवाय गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेतली, पण दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार प्रसार माध्यमे यांना साधी माहिती दिली नाही किंवा संपर्क साधला नाही। त्यामुळे पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन काय करणार हे जनतेला कसं कळणार याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी केली। दोडामार्ग तहसील कार्यालयात नुकतीच आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली। तहसीलदार यांच्या अनुसूचित झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, इतर संबंधित शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणामुळे तिलारी नदीला पूर येतो, यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांचा संपर्क तुटतो। शिवाय इतर गावातील मार्ग बंद होतात। अशा कोणत्याही उपाययोजना कराव्यात तसेच इतर विषयावर चर्चा झाली। दोडामार्ग तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठकीत काय झाले हे जनतेला कळणं आवश्यक होतं। यासाठी तालुक्यातील वृत्तपत्र प्रतिनिधी, सोशल मीडिया यांना दोडामार्ग तहसीलदार कार्यालयामधून कळवणे आवश्यक होतं। पण आपत्ती व्यवस्थापन बैठक पत्रकारांना याची माहिती दिली नाही। या बैठकीपासून दूर ठेवलं, यामुळे महसूल विभाग दोडामार्गमध्ये नेमकं काय चाललं आहे हा प्रश्न पडला आहे। आपत्ती व्यवस्थापन वरती पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, पुरात अडकून पडले किंवा इतर ठिकाणी लोक अडकून पडले तर याचा कशा प्रकारे वाचवलं पाहिजे याचा दोडामार्ग महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी गुरुवारी परमे घोटगे पुलाच्या ठिकाणी तिलारी नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम घेतली। यावेळी नदीमध्ये बुडत असलेल्या व्यक्तीला कसं वाचवावं याबाबत माहिती दिली। पण आपत्ती व्यवस्थापन यांनी दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार प्रसार माध्यमे यापासून अलिप्त ठेवलं। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन बैठकीत काय ठरलं हे समजू शकलं नाही। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। गेल्या 4 वर्षापासून पुरामुळे अनेक गावातील लोकांना संकटाचा सामना करावा लागला। दोडामार्ग तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन वतीने तिलारी पात्र नदीत रंगीत तालीम घेण्यात आली। कोलझर ते कुंब्रल रस्ता बनला मृत्यूचा सापळा, उपोषण करून देखील संबंधित ठेकेदार, अधिकारी वर्गाकडून दखल नाही। खडी पावडर पसरून सारवासारव, ग्रामस्थ वाहनधारक हैराण। मुख्यमंत्री ग्रामसडकमधून मंजूर झालेल्या पडवे माझगाव ते तळकट, कोलझर, कुंब्रल, पंतुर्ली रस्ता नूतनीकरण, खडीकरण, डांबरीकरण ठेका घेतलेल्या संबंधित व जिल्ह्यातील तसेच ठेकेदार, रस्ते निर्माण स्थळा कुडाळ येथील अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे त्या रस्त्याचे काम रखडले। रस्त्यावर खडी पसरून माती मारली, यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला। रस्ता पूर्ण करण्यासाठी 2 उपोषणे झाली, पण संबंधित ठेकेदार, अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला नाही। त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलात की चिखल रस्त्यावर अशी अवस्था झाली आहे। या ठिकाणी या रस्त्यावर प्रवास करणं कठीण झालं आहे। ठेकेदार खडी पावडर पसरून चिखल झाल्यासारखं सारवासारव करत आहेत। त्याबाबत ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केला आहे। पडवे माझगाव ते तळकट, कोलझर, कुंब्रल, पंतुर्ली रस्ता काम करताना सदर ठेकेदाराने थोडे काम करत पुढे जाणं आवश्यक होतं। तोंडावर पाऊस आहे याची जाणीव असताना संबंधित ठेकेदारांनी रस्त्यावर खडी टाकत नंतर ती पसरून वाट लावली। रस्ता होणार नाही हे माहीत असताना खडी पसरली, माती मारली। खडी न पसरता जरी डांबरीकरण करून खड्डे भरले असते तरी समस्या निर्माण झाली नसती, पण ग्रामस्थ यांना सूचनेकडून ठेकेदार, अधिकारी यांनी लक्ष वेधलं नाही। रस्ता झाला पाहिजे यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी उपोषण केलं। यावेळी घटनास्थळी आलेल्या अधिकारी यांनी योग्य रस्ता केला जाईल असं सांगितलं, पण काही केलं तरी झालं नाही आणि मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा वाट लागली। संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे। वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। काही ठिकाणी डांबर टाकून रस्ता केला तो अर्धवट सोडून दिला। तळकट, कोलझर, कुंब्रल रस्ता ही वाट लागली आहे। चिखल तुडवत पायपीट करावी लागत आहे। वाहनांना यातून मार्ग काढताना नाके न येतात। संबंधित अधिकारी बेजबाबदार वागत आहेत, फोन उचलत नाही। चिखल निर्माण झाला आहे। संबंधित ठेकेदार डंबरमधून खडी पसरवून
सारवासारव करली आहेत, पण मोठ्या प्रमाणात चिखल होणार आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ठेकेदार अधिकारी यांनी बेजबाबदारपणाचा फटका हा ग्रामस्थांना बसला आहे. दोडामार्ग तहसीलदार यांना 2 जून रोजी हजर करा. पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रांताधिकारी यांना आदेश. दीपक गवस यांनी दिली माहिती. गेले काही महिन्यापासून दोडामार्ग तहसीलदार रजेवर आहेत. तालुका प्रमुख गैरहजर, यामुळे कामे रखडली आहेत. शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांच्या आवाहनानंतर दोडामार्ग तालुक्यातील भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक गवस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले. यानंतर सावंतवाडी प्रांताधिकारी यांना 2 जून रोजी तहसीलदार यांना हजर करा अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दीपक गवस यांनी दिली. दोडामार्ग तहसील कार्यालयात तहसीलदार गेले 4 महिने उपस्थित नाहीत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखले आवश्यक असतात, त्यातही दिरंगाई होत आहे. यावेळी दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रांताधिकाऱ्यांना सक्त सूचना देत तहसीलदारांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात उपस्थित करा असे आदेश दिले. यानंतर 2 जून रोजी तहसीलदार हे दोडामार्ग कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या अगोदर येथील तहसीलदार प्रकृती अस्वस्थामुळे रजेवर होते. त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी कारभार पाहिला होता. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज.